बातमी आता जळगावमधून। जळगावमध्ये विधान परिषदेच्या एका जागेसाठी अनेक दावेदार असल्याचं दिसतंय। भाजपकडून केतकी पाटील, अमोल शिंदे, नंदकुमार अडवाणींची नावं सध्या चर्चेत आहेत, तर शिवसेनेकडून गुलाबराव पाटलांचे पुत्र प्रतापराव पाटील इच्छुक असल्याचं कळतंय। जळगावमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये सध्या रस्सीखेच पाहायला मिळते। महाविकास आघाडी देखील उमेदवार देण्याची शक्यता आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी राज्यात निवडणूक जाहीर झाली। जळगावात 10 वर्षांनी विधान परिषदेची निवडणूक पार पडते। महायुतीकडून एका जागेसाठी अनेक उमेदवार इच्छुक असल्याचं दिसतंय। भाजपकडून केतकी पाटील, अमोल शिंदे, नंदकुमार अडवाणी आणि शिवसेनेकडून मंत्री गुलाबराव पाटलांचे पुत्र प्रताप पाटील यांची नावं आता चर्चेत आहेत। एका जागेसाठी अनेक उमेदवार इच्छुक असल्यानं भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच होणार असं दिसतंय। ही निवडणूक 18 जून रोजी मतदान होणार आहे, तर 22 जूनला मतमोजणी होणार आहे।